नमस्कार मैत्रिणींनो. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा मैत्रिणींनो, मी एक आषाढी एकादशी निमित्त खमंग असे बघा इथे शेंगदाणा लाडू बनवलेले आहे. आणि ही जी शेंगदाणा लाडू आहे ते अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन असे 10 मिनिटात मी इथे बनवलेले आहे. तर हे कशा प्रकारे मी बनवलेले आहे तर चला बघूया. तर बघा मस्त असा बघा इथे कलर पण छान आलेला आहे आणि मस्त असे दिसत पण आहे. तर बघा मी ते कशा प्रकारे बनवले आहे. तर बघा मी इथे बघा एक शेंगदाणे बघा गरम कढई झाल्यानंतर शेंगदाणे छान भाजून घेणार आहे. तर बघा मी इथे 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. जवळपास बघा 1 पाव हे शेंगदाणे आहे. तर बघा इथे 1 पाव शेंगदाण्यापासून 15 ते 20 लाडू तयार होणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, तर हे शेंगदाणे छान बघा इथे भाजून घ्यायचे आहे आणि ते भाजून झाल्यानंतर बघा तर बघा आता इथे पावसाळ्याचे दिवस सुरू आहे आणि पावसाळ्यात काहीतरी बघा आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण काहीतरी असं बघा इथे शेंगदाणे शेंगदाणे वगैरे खात असतो. पण शेंगदाणे बघा माझ्या मुली कशा आहेत की शेंगदाणे खात नाही. त्या पोह्यातल्या आणि बघा काही जर नाश्त्याला केलं तर त्यातले शेंगदाणे काढून ठेवतात. तर मी इथे बघा अशा प्रकारे आता पावसाळा सुरू असल्यामुळे मी त्यांच्यासाठी मस्त अशी बघा इथे शेंगदाण्याचे लाडू ही रेसिपी बनवत आहे. आता आज बघा उपवास पण आहे आणि उपवासानिमित्त आणि बघा मुलींना खाण्यासाठी पण अशा प्रकारे ही जी शेंगदाणे लाडू मी इथे तयार करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे शेंगदाणे आपले छान बघा इथे गरम झालेले आहे. आता याला एकदम खूप गरम होऊ द्यायचे नाही आहे. तर इथे बघा आता ह्याची सालं न काढता याची मी पेस्ट करून घेणार आहे. तर आपल्याला बघा याची सालं वगैरे काढायचे नाहीये, कारण की सालामध्ये खूप जास्त बघा प्रोटीन असतो आणि इथे बघा इथे आपल्याला बघा इथे सालं काढायचे नाहीये. तर मी ते सालासहितच ते बघा इथे ते बारीक करून घेणार आहे. तर बघा मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी ही 10 मिनिटात ही रेसिपी इथे तयार होणार आहे. आणि बघा इथे तर बघा इथे मी छान पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे बघा मस्त अशी बारीक फक्त एकदम आपल्याला एकदम बारीक करायची नाही, थोडं जाडसर ठेवायचं आहे जेणेकरून लाडू छान दिसणार आहे. तर बघा अशा प्रकारे हे बघा इथे झालेलं आहे. त्यानंतर इथे बघा मी थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. थोडी मी खारीक बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर काजू बदामचे पीस घेतलेले आहे आणि थोडा मनुका आणि थोडी विलायची सुद्धा घेतलेली आहे. तर बघा इथे हे जे सर्व आहे ते बारीक करून घ्यायचं आहे. तर याची मी बघा इथे हे पण बारीक करून घेतलेलं आहे आणि हे यामध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर इथे बघा थोडं इथे यामध्ये थोडं मी इथे मनुका सुद्धा टाकून घेतलेले आहे. आता मनुका बघा इथे छान लागतं आणि इथे बघा जे लाडू आहे ते दिसायला पण छान दिसतं, म्हणून मी यामध्ये मनुका घातलेला आहे. त्यानंतर इथे खोबरा किस सुद्धा घालून घ्यायचं आहे. तर इथे मी खोबरा किस टाकून घेतला. हे खोबरा किस मी घरच्या खोबऱ्याचंच करून घेतलेलं आहे. म्हणजे छान लांब असा खोबरा किस इथे झालेला आहे. त्यानंतर बघा आता इथे हे जे मी सगळं पावडर तयार करून घेतलेली आहे. आता इथे बघा आपल्याला इथे गूळ बारीक गूळचं पाक करून घ्यायचं आहे. तर मी इथे गूळ घेतलेला आहे. आता इथे बघा थोडं मी 1 चम्मच इथे यामध्ये तूप घातलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी बघा पूर्ण इथे गूळ घेतलेला आहे. म्हणजे आपण 1 पाव शेंगदाणे घेतले तर आपल्याला बघा इथे 1 पावला थोडा कमी असा गूळ घ्यायचा आहे आणि 1 पाव घेतला तरी चालणार आहे. पण मी इथे थोडा कमी घेतलेला आहे. कारण की मुली एकदम गोड खात नाही, म्हणून मी इथे थोडं इथे गुळाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा इथे गूळ घातल्यानंतर छान गुळाचा पाक होईपर्यंत आपल्याला हे जे सारण आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी पटकन बघा इथे ही जी रेसिपी आहे ते तयार होणार आहे. तर इथे बघा गुळाचा पाक होत आहे आणि बघा मस्त गुळाचा पाक पण तयार होत आहे. तर इथे बघा हा गुळाचा पाक झाल्यानंतर मी जी पावडर केलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून याचे लाडू तयार करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणी, अगदी सोप्या पद्धतीने झटपट असे हे मी ते शेंगदाणा लाडू बनवणार आहे आणि ते बघा बघा वेळ पण वाचवायचा असेल आणि काहीतरी खमंग असं खायचं पण असेल आणि बघा उपवासाला कोणी जर एखादी रेसिपी बनवायची असेल तर अशा प्रकारे अगदी बघा ही जी रेसिपी आहे नैवेद्याला पण आपण दाखवू शकतो आणि इथे आपण मुलींना पण खायला देऊ शकतो आणि शिवाय आपल्या लहानापासून मोठ्यापर्यंत ही सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे बघा हे छान पाक झालेला आहे. आता यामध्ये मी जे पूर्ण जे सारण आहे ते घातलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा इथे हे मिक्स झाल्यानंतर बघा थोडं हे कोरडं जर असेल तर इथे आपल्याला थोडा तुपाचा पण वापर
करायचा म्हणजे वरून थोडं तूप घालायचं आहे किंवा तुम्हाला जर दूध आवडत असेल तर तुम्ही किंचितसं असं दूध सुद्धा यामध्ये घालू शकता. पण इथे मी दूध न घालता इथे काहीच न घालता बघा इथे अशा प्रकारे करून घेणार आहे. कारण की बघा इथे हे छान आहे, इथे हे छान मिक्स झालेलं आहे आणि बघा इथे थोडं तूप घातलं तरी चालणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे बघा इथे छान सारण तयार झालेलं आहे बघा. एकदम असं वरचं हे सारण झालेलं आहे. आता याचे छोटे-छोटे लाडू बनवून घ्यायचे आहे. तर थोडं इथे कोमटसं थंड होऊ द्यायचं आहे कारण की हे पाक असतो तो गरम असतो. तर इथे बघा हात भाजायला नको म्हणून ते थोडं थंड झाल्यानंतर त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही रेसिपी मी इथे तयार केलेली आहे. बघा लाडूला छान आकार आलेला आहे आणि लाडू सुद्धा पटकन तयार होत आहे. तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन आणि छान-छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. धन्यवाद.